गावठी अंडे उकडून घेतलेत मी आणि हे बघा ह्याच्यावर हे असं हे असतं गावठी अंड्यावर आणि एक फुटला माझ्या हातून तर हे बघू शकता हे फुटलेलं आणि बेसिकली मी आज गावठी अंड्याची बिर्याणी बनवते कारण खूपच लेट झालंय। अंडा कढीपत्ता मी चांगला फ्राय करून घेतला आणि आता याच्यामध्ये मी टोमॅटो ऍड करते। बासमती तांदूळ शिजून घेतलाय 1 वाटीला म्हणजे अर्धा किलोची बिर्याणी बनवते मी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे अर्धा किलो तांदूळ असं त्या दिवशी मी सांगितलेलं पण 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घ्यायचं असं आहे। सोडून घेते आता मी चिकन बिर्याणी मसाला कारण मला लगेच बनवायचा आहे कारण आज आम्हाला जेवण बनवायला 2 का 2.5 वाजले आता दाखवत आहे मला। हा जो मसाला तयार केला होता तो मसाला आणि आता हळद पावडर ऍड केली। धना जिरा पावडर बस साधी सिंपल बनवते चांगलं फ्राय करून घेते मी। मेन सामान टाकायचं राहिलं मीठ टाकते चवीनुसार। तर आता हे थोडा वेळ ठेवून देते 5 मिनिटं आणि याच्यानंतर मग वरती भात ऍड करणार आहे झाकण ठेवून देणार। भात ऍड केला बिर्याणी आता मीटिंग कोणती चालवली बोली नमस्कार, मी अंजली। स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये। कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून। माऊ आमचा बसला इथे आणि आज मी एकदम साधी सिंपल बिर्याणी बनवली। म्हणजे आज कसं पूर्ण हेक्टिक रुटीन होतं एकदम आणि त्या रुटीन मध्ये जर पटकन काय बनवायचं तर हेच बनवू शकतो। तर त्यासाठी अंडा बिर्याणी बनवली साधी सिंपल। साहित्य पण मी तुम्हाला सांगितलंय कसं ते। आज मला म्हणजे मीच होती पूर्ण दिवस दुकानात कारण एक माझी बाई आहे ते आली नव्हते कारण आल्या होत्या
त्यांच्या घरी प्रॉब्लेम झाला थोडा, तर त्यासाठी मग ते रिटर्न गेले. मग आता आज दिवसभर मी आत्ता आल्याच्या नंतर पाणी वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर पहिली देवपूजा केली, त्याच्यानंतर मग पाणी वगैरे भरलं आणि आता थोडा वेळ बसली होती आणि बस. आजचं काय गाणी आता गाणी बोलते मी बिंदास बोलते, कशाला लाजायचं त्याच्यात आणि पहिलं मी तुमचं बोलतच तर बघितलं ना, हे असे कॉमेडी आहेत माझे मिस्टर, एकदम मस्तपैकी हसून खेळून एकदम असंच पाहिजे माणसाने. तर असं आहे. तर ओम काकडी कटिंग करतोय आणि आता गरमी पण वाढत चालली, तर आता बघूया काय ते. पाणी एकदम फुल करून ठेवलंय आणि बस. पाणी मेन म्हणजे घरात पाणी आणि लाईट पाहिजे आणि बाकीचे तर आहेतच आपलं, पण मेन पाणी पाहिजे. पाणी भरलेलं असलं की कसं प्रसन्न राहतं. ज्या गोष्टी तर प्रत्येक लागतात आपल्याला, पण मेन पाणी भरलेलं पाहिजे आणि लाईट पाहिजे. लाईट नसेल तर पाणी पण येऊ शकत नाही आहे ना. बाकी काय बोलताय, तर चला आता थोड्या वेळाने भेटूया आपण. आणि बिर्याणी तर बघा ट्राय करून तुम्ही, मस्त. त्या दिवशी चिकन बिर्याणी पण अशीच बनवलेली, मस्त झाली होती. साधी सिंपल. जेव्हा आपलं घाईचं म्हणजे घाईचं पूर्ण स्वयंपाक बनवता येत नाही, त्या दिवशी मी हेच म्हणजे बनवते चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी. अंडी कितीला हो एक ती? दाखवली मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये. मस्त एकदम टेस्ट लागते गावठी अंड्याची. तर असं माऊ आमचा लाडात आलाय, कारण पाणी पितोय तो आता. त्याला पूर्ण असं भरलेलं दिसलं ना की त्याच्यात मग तो हात असा टाकून पाणी पित असतो. तर चला, माझी बघा देवपूजा वगैरे सगळी झाली संध्याकाळची, दाखवते तुम्हाला. माऊ काय करतेस माऊ? दादा सूप पितोय जा. ए चोरा. मी पण आता जरा सूप पिते, कधीतरी एन्जॉय पाहिजेच ना माणसाला. आणि जेव्हा म्हणजे मला सूप आवडतं असं प्यायला, आणि नेमकंच म्हणजे ठरलेले अशा हॉटेल आहेत तिथूनच मस्तपैकी फ्रेश एकदम बनवून देतो ते. तर चला, मी एन्जॉय करते सूप. लय त्यांना पण, आणि मी घेतलं. गरम गरम खायला मजा येते सूप. आणि नाश्त्याला बनवलेली कांदा भजी, बटाटा भजी बनवलेली सकाळी. असं आहे.